शिवाजी जय भवानी. झालाच पाहिजे, दाखल झालाच पाहिजे, फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. चे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या ज्या हरामखोरांनी केली त्यांना कडक शासन महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रथमतः अटक करून त्यांना कडक शासन म्हणजे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा भर चौकात आणून दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र शासनाकडे. याची गंभीर दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी, अन्यथा हे आंदोलन आता प्राथमिक स्वरूपात आहे. याची दग संपूर्ण महाराष्ट्रात आणि येणाऱ्या 28 तारखेला बीड जिल्ह्यातला जो मोर्चा निघणार आहे तिथं सुद्धा आम्ही फलटण तालुक्यातील मराठा बांधव हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे. मध्यवर्तीय कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही 28 तारखेला तर त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणारच आहे. परंतु त्या तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने हे जे काही हत्याकांड घडवून आणलेलं आहे शंडासारखं त्या सर्व आरोपींना मृत्यूदंड अटक करून मृत्यूदंडाची शिक्षा ही करणं क्रमप्राप्त आहे आणि हे गंभीर दखल महाराष्ट्र शासनाने घेणं आवश्यक आहे. चे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली खऱ्या अर्थानं त्या गावातील एका दलित बांधवाला त्या ठिकाणी मारहाण झाल्याच्या नंतर सरपंच त्या ठिकाणी गेले आणि त्या खंडणीच्या करता ती पुढची लोक आलेली होती. खऱ्या अर्थानं खंडणीचं हे प्रकरण आहे आणि या खंडणीच्या प्रकरणातील मास्टर माइंड कोण आहे महाराष्ट्राला माहीत आहे. त्या हत्याकांडाचा जो सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्याचा वाल्मिक कराड ज्याच्यासाठी काम करतो ते ह्या राज्याचे मंत्री, लाज वाटते अशा मंत्र्याचं नाव घ्यायला, ते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. क्रमांक 2 ला वाल्मिक कराड यांना तातडीनं त्यांनी खंडणीमध्ये सहभाग करून घेतला, परंतु त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. मागच्या 2 दिवसापूर्वी कैलासवासी सरपंच संतोष देशमुखांच्या कन्याने सांगितलं की त्या ठिकाणी त्या मुलीने सांगितलं की आपण जर या 7 आरोपींना पकडलं तर या हल्लेखोरांचा जो मास्टर माइंड आहे, जो सूत्रधार आहे, तो आणखी 7 तयार करू शकतो. आणि जर 15 वर्षाच्या 10वीतल्या मुलीला हे कळत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्याला निश्चितपणाने हे कळलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी जर या प्रकरणामध्ये कठोर त्या ठिकाणी कारवाईचे निर्देश दिले तर निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्यही निष्पन्न होईल. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं संतोष देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे बूथप्रमुख म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेला काम केलंय आणि मी गेले 3-4 दिवस झालं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. सुरेश अण्णा धस हे आमदार आहेत, झालीच पाहिजे, वाल्मिक कराडला अटक झालीच पाहिजे, धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाच पाहिजे, धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाच पाहिजे. एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी.